कर्णपिशाच्च. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. संध्याकाळी अतुल दमून भागून घरी परत आले. नेहमीप्रमाणे कीर्ती मोबाईलला चिकटून होती. चिकटून म्हणायचं कारण एवढंच की याआधी अर्धा तास ती फोनवर बोलत असणार आणि यापुढचा अर्धा तास सुद्धा ती फोनवरच असणार हे अतुलला माहीत होतं. तिच्या आईचा बहिणीचा फोन आला की तिला वेळेची पर्वाच नसायची. म्हणजे फोन रोजच यायचा आणि 1-1.5 तास बोलता बोलता सहज निघून जायचा. अतुलने त्यावर कधीच हरकत घेतली नव्हती. नवीन लग्न झालेल्या प्रत्येक मुलीला आपल्या आईची, बहिणीची, माहेरची आठवण येणारच हे स्वाभाविक आहे. पण म्हणून रोज 1-1.5 तास अर्थहीन विषयावर गप्पा मारत राहायच्या याला काय अर्थ आहे? त्या गप्पांना अर्थहीन म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल, कारण त्या लोकांच्या दृष्टीने त्या गप्पांना खूप गहन अर्थ होता. कीर्तीची वहिनी कशी वागते, दादा वहिनीला कसा सपोर्ट करतो, मग मी त्या दोघांना कसं सरळ केलं, या अशा बातम्या त्यांच्या आई देणार आणि मग त्यावर या दोघी बहिणी आपली मतं देणार. किंवा अशा बातम्या आई देणार आणि मग त्यावर त्या दोघी बहिणी आपली मतं देणार. किंवा आईने वहिनीला एखादा टोमणा मारला असेल किंवा रागावली असेल तर त्याबद्दल आईची पाठ थोपटणार. वहिनीबद्दल बोलून झालं की मग मावशीबद्दल, तिच्या सुनेबद्दल, मग आत्तेबद्दल, तिच्या मुलीबद्दल, मग शेजार पाजारच्यांबद्दल, अगदी ऐऱ्या गैऱ्या कुणाबद्दलही बोलतील. कुणाच्या घरात काय घडलं आणि कुणाच्या घरात काय बिघडलं, इथपासून कुणी कुणाची मुलगी पळवून आणली आणि कुणी कुणाच्या मुलीला पळवून नेलं, इथपर्यंत चर्चा रंगायच्या. अतुलने तिच्याकडे क्षणभर कटाक्ष टाकला. कीर्ती, तुझं झालं असेल तर जेवण वाढ, मला भूक लागली आहे, वैतागत अतुल म्हणाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिने आपलं फोनवरचं बोलणं चालूच ठेवलं. आता तिच्या आईने तरी निदान सांगावं ना, अगं बाई, तुझा नवरा आला असेल तर आपण नंतर बोलू, तू आधी त्याला काय हवं नको ते पहा. पण छे, त्यांचीच आई ती. किचनमध्ये येऊन त्याने मग स्वतःच पातेली उघडून पाहिली. दुपारची भाजी आणि थोडा खरडवून ठेवलेला वरण भात होता. ते पाहून त्याचा जेवणाचा मूडच गेला. माणूस दिवसातून एकदा घरी जेवतो. 2 पोळ्या, भाजी, आमटी, कोशिंबीर एवढीच त्याची माफक अपेक्षा असते. तेही करायला नको मग काय म्हणायचं अशा बायकांना? नोकरी आणि घर सांभाळणं दोन्ही गोष्टी मला जमणार नाहीत म्हणून हातची चांगली नोकरी सोडली आणि आता नोकरीही नाही आणि घर सांभाळणंही नाही. बरं, आपण काय बोलायला जावं तर स्त्रीवादाचा झेंडा लगेच हातात धरणार. आमच्या मुलीला मोलकरीण म्हणून लग्न करून आणलं की काय, असा प्रश्न त्यांच्या मातोश्री विचारणार. उलट कधीकधी त्यांनाच विचारावंसं वाटतं, लग्न करून तुमच्या मुलीचा मी नोकर व्हायला हवं असं तुम्हाला वाटतंय की काय? पण संस्कार आड येतात म्हणून असं उद्धटपणे विचारणं बरं वाटत नाही. त्याने फ्रीजमधलं दूध काढलं, गरम करून घेतलं आणि तेवढ्यावरच तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे तोच नाश्ता, पोह्यांचा. मग मात्र वैतागत त्याने विचारलं, तुला दुसरा कोणता नाश्ता करताच येत नाही का गं? आठवड्यातले 7ही दिवस पोहे हाच नाश्ता असतो आपल्याकडे. त्याच्यावर वैतागत कीर्ती उलट म्हणाली, मग स्विगी, झोमॅटो असतात ना, त्याच्यावरून मागवायचं हवं ते. अख्खा दिवस मी राबायचं, त्याची किंमत नाही. हे घर आहे, फरमाईशी पुरवायला हॉटेल नाही. आणि आई म्हणते तेच बरोबर होतं. लग्नाचे काही दिवस नवलाईचे असतात, त्यानंतर सगळेच नवरे अरेरावी करायला लागतात. अतुल, अलीकडे तुझा स्वभाव फार डिमांडिंग झाला आहे, कीर्ती बोलत होती. ते ऐकून अतुलचं डोकं आता गरगरू लागलं. विषय कुठूनही सुरू झाला की शेवट मात्र एकाच गोष्टीत होतो, चूक माझी नाहीच, चूक समोरच्याची आहे आणि याला कारण तिचे कान भरवणारी लोकं. हे बघ कीर्ती, प्रत्येक वेळेस माझंच बरोबर असं नसतं. दुसऱ्याला जज करताना 4 बोटं आपल्या बाजूला असतात हे लक्षात ठेवायचं असतं. आणि हे मी तुला पहिल्यांदा सांगत नाही आहे, याआधीसुद्धा अनेक वेळा हे सांगून झालेलं आहे. घरात बसून बसून तुझं जग फार सीमित झालं आहे. तीच 2 डोकी तुझे कान भरतात आणि मग स्वतःची अक्कल न वापरता तू सगळ्यांना जज करायला लागतेस. अगं, थोडं बाहेर पडत जा, 4 नवीन लोकांना भेटत जा. लोकांना नावं ठेवण्यापेक्षा, जज करण्यापेक्षा ते असे का वागले आणि असं का बोलले याचा विचार कर. न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून जज करणं सोपं असतं, पण स्वतःला कधीतरी आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवून बघ, म्हणजे मग तुला आजूबाजूची परिस्थिती वास्तव कळेल. अतुल कळकळीने बोलत होते. हे बघ अतुल, ती आता चांगलंच भांडायच्या मूडमध्ये होती. तेव्हा अतुलने हातानेच तिला थांबवत म्हटलं,
मला ऑफिसला जायला उशीर होतोय, पण एक गोष्ट मी तुझ्यासाठी ठरवली आहे. आजपासून तू तुझं रुटीन थोडं बदलायचं. संध्याकाळी तुला योगासनं शिकवायला एक मॅडम येणार आहेत. आणि मला योगासनांची गरज नाही असं म्हणायचं नाही. योगा करून तर पहा, तुझ्या तब्येतीत, विचारात खूप फरक पडेल. मी अनुभवावरून सांगतोय, असं म्हणत अतुल बाहेर पडणार तोच त्याला काहीतरी आठवलं. आणि बरं का, संध्याकाळी विरारची आत्या पण येणार आहे. तिच्या मुलाचं लग्न आहे ना, पत्रिका घेऊन येईल. अतुल म्हणाला, त्या कशाला येणार आहे तिथे? फोनवरून आमंत्रण दिलं असतं तरी चाललं असतं. मागे पाहिलंस ना, आपल्या पूजेच्या वेळेस आल्या होत्या तेव्हा माझ्या घरच्यांबद्दल किती चौकशा करत होत्या. फार चौकशा असतात त्यांना. मला त्या अजिबात आवडत नाही. ती पटकन म्हणाली, झालं, पुन्हा तुझं जजमेंट सुरू झालं. आता आत्या आली नसती, फोनवरून आमंत्रण दिलं असतं तरी त्यांना खूप ॲटिट्यूड आहे. जवळच्या नातेवाईकांना घरी येऊन पत्रिका द्यायची असते हे सुद्धा यांना माहीत नाही का? अशी लेबल्स लावून तूच मोकळी झाली असतीस. आणि त्यांनी काही चौकशा केल्या नाहीत. फक्त तुला किती भाऊ बहीण आहेत, कुठे राहतात आणि काय करतात, एवढी ढोबळ माहिती तिने विचारली होती. खरं तर प्रत्येक वेळेस तुझी तीच चूक निदर्शनास आणून द्यायचा मलाही कंटाळा येतो. पण दुसऱ्यांना पाहता क्षणीच स्वतःच्या मनानेच त्यांचं स्कॅनिंग करायचं आणि त्यांना जज करायचं, ही सवय तुझ्या पेशींना लागलेली आहे आणि मला ती खूप खटकते. जाऊ दे, आत्या आणि त्या योगा टीचर दोघी येतील तेव्हा मी असेनच घरी. सध्या निघतो मी, असं म्हणत अतुल बाहेर पडला. तो बाहेर पडल्या कीर्तीने आईला आणि बहिणीला फोन फिरवला. अशी काही खास बातमी असली की तिघांची कॉन्फरन्सच व्हायची आणि मग त्यांच्या आई चीफ जस्टिस न्यायनिवाडा करायला बसायच्या. कोणी काय करायचं, कसं वागायचं याचे सगळे निर्णय देऊन टाकायच्या. आजही तसंच झालं. फोन फिरवल्या तिने पहिल्यांदा अतुलचीच कंप्लेंट केली. अलीकडे अतुल सतत माझ्या बोलण्यात चुका काढत असतो. तुझे कुणीतरी कान भरवते आणि त्याप्रमाणे तू वागतेस, सतत लोकांना जज करतेस असं सारखं म्हणत असतो. हे सगळं करण्यापेक्षा घरात काम करत जा किंवा पुन्हा मग नोकरी कर असं म्हणून मागे लागलंय आता माझ्या. आणि आज तर कहर झाला. संध्याकाळी त्याच्या विरारच्या आत्या येणार आहेत. ती बाई तर मला अजिबात आवडत नाही. मागे आपल्या घरच्यांची किती चौकशी करत होती. पूजेला आली होती तेव्हा दादाला म्हणाली, तुमची बायको खरंच सोशिक आहे. नाहीतर आजकाल एवढ्या परंपरा संस्कार जपणारं भेटत नाही कोणी. ते ऐकताच दादाची कॉलर ताठ झाली होती. कीर्ती म्हणाली, हो, पण मी लगेच म्हटलं ना की ते संस्कार ती माहेरहून घेऊन आलेली नाही. सगळे संस्कार सासरी मी स्वतः केले आहेत तिच्यावर, आई म्हणाल्या. आणि बरं काही, संध्याकाळी मला योगासनं शिकवायला कोणीतरी एक योगा टीचर येणार आहे. मला तर या योगा बिगाचा फार कंटाळा येतो बुवा. 1 तास फुकट गेल्यासारखा वाटतो. कीर्तीने तक्रार केली. अगं, ते योगा करण्यापेक्षा जिम जॉईन करायचं ना. हे योगासनं वगैरे आउटडेटेड वाटतं, आई म्हणाल्या. आणि कीर्ती, त्या योगा टीचरला अतुल कसे काय ओळखतात? त्यांची कशी ओळख झाली ते तू विचारलंस की नाही? अगं, असं व्हायला नको की तुझ्या योगाच्या निमित्ताने त्या दोघांनाच भेटायचं असेल, ताई म्हणाली. चल, असं कसं असेल? अतुल तसा नाही. कीर्ती असं बोलली खरी, पण तिच्या मनातसुद्धा शंकेची पाल चुकचुकली होती. पुरुषांचं काही सांगता येत नाही हा. मागे माझ्या नवऱ्याची सुद्धा आमच्या चिरंजीवांच्या क्लास टीचरशी चांगलीच फ्रेंडशिप जमली होती. मग दोघांना असं फैलावर घेतलं म्हणून सांगू? तेव्हा तू काळजी घे. डोळे बंद करून योगा करू नकोस म्हणजे झालं, ताई म्हणाली. मग काय, डोक्याला पुरेसं खाद्य मिळालं होतं. आई आणि ताईने टाकलेले किडे डोक्यात वळवळत राहिले. काम करावंसं वाटतच नव्हतं. डबा तर ती करायचीच नाही, कारण अतुल कॅन्टीनमध्येच जेवायचे. तिने मग स्वतःसाठी बाहेरून इडली सांबार मागवलं आणि मग ती गादीवर लोळत पडली. संध्याकाळी 5 वाजता तिला अचानक आठवलं की आज विरारच्या आत्या आणि योगा टीचर यायची आहे. घर अस्ताव्यस्त होतं. अतुल यायच्या आधी सगळं आवरायला हवं, नाहीतर परत त्याची भुणभुण चालू होईल असं वाटून मग ती कंटाळत का होईना उठली. सामान कोपच्यामध्ये ढकलून तिने बाहेरची खोली बसण्यासाठी किमान योग्य बनवली. त्यांच्यासाठी काहीतरी खायला बनवायला हवं होतं. पोहे केले तर अतुल चिडणार, चहा बिस्किटं ठेवली तर ते वाईट दिसेल. आत्या गावभर करतील की अतुलच्या बायकोकडे पत्रिका ठेवायला गेले आणि तिने समोर फक्त चहा बिस्किटं ठेवली. या आत्यांची कटकट तरी एका दिवसात संपेल. पण आता ही योगा टीचर रोज येणार म्हणजे रोज आपली तारांबळ उडणार.
तिने मग उपमा करायचं ठरवलं. संध्याकाळी अतुल जरा लवकर घरी आला. नेहमीपेक्षा असतं त्यापेक्षा घर जरा बरं वाटत होतं. पण कोंबून कोंबून ठेवलेले कपडे त्याला दिसले. ते तो आवरणार तेवढ्यात बेल वाजली. आत्या आली होती. इतक्या वर्षांनी आत्याला पाहून त्याला खूप आनंद झाला. आत्या, किती वर्षांनी भेटतोय नाही आपण, ये बस अशी. कीर्ती, आत्या आली हां, त्याने बाहेरूनच हाक मारून सांगितलं. कीर्तीने आपले कपडे ठीकठाक केले. चेहऱ्यावर पावडरचा पफ फिरवला आणि ती बाहेर आली. कशात आत्या? मी मस्त, तू कशी आहेस? आत्याने प्रतिप्रश्न केला. मी पण छान. पण अतुल, तू मात्र वाळलेला दिसतोस. का रे बाबा, काही डाएट वगैरे करतोयस का? या प्रश्नाचं उत्तर अतुलकडे होतंच कुठे. घरी 2 वेळेस नीट जेवायला मिळत नाही हे स्वतःच्या तोंडाने कसं सांगणार होता तो? नाही ग आत्या, तसं काही नाही. तू ना प्रेमाचा चष्मा डोळ्यावर चढवला आहेस म्हणून तुला असं वाटतं. तिला जवळ घेत अतुल म्हणाला. असंच असेल बाबा. आता मायेची माणसं राहिलीच कुठे. दादा वहिनी गेले तेव्हापासून या घरी यायची इच्छाच होत नाही बघ. तिने बेडच्या मागे असलेल्या दादा वहिनींच्या फोटोकडे पाहिलं. नमस्कारासाठी हात जोडले तेव्हा तिच्या लक्षात आलं की फोटोवर बरीच धूळ साचलेली आहे. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत आत्या म्हणाली, देवाला दिवा लावतोस तेव्हा कधीतरी आई वडिलांना पण नमस्कार करत जा. बाबा रे, देवानंतर आई वडीलच आपले दैवत असतात. अतुलला आपली चूक लक्षात आली होती. पण तो सकाळी घर सोडायचा ते यायला 8:30-9 व्हायचे. रात्री आल्यानंतर पूजा आरती करायला, नमस्कार चमत्कार करायला शक्ती आणि वेळ उरायचा नाही. सॉरी ग आत्या, कामाच्या गडबडीत राहून जात होतं, पण आजपासून नक्की करत जाईल. तो प्रांजळपणे म्हणाला. सॉरी कशाला त्यात? तुम्हा मुलांना किती घाई असते मी पाहते ना. रवीचं तरी काय वेगळं आहे. त्याला म्हटलं होतं की आज तूही माझ्याबरोबर चल पत्रिका द्यायला. किती दिवस अतुलची भेटच झाली नाही. खरं तर तो तयार झाला होता, पण अचानक ऑफिसमध्ये काहीतरी काम आलं. तेव्हा तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. पण आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी कधीतरी फोटो पुसावा, त्याला हार घालावा आणि मनोभावे कृतज्ञपणे त्यांना थँक्यू म्हणावं. बस, या पलीकडे काही करायची गरज नसते बाळा. आत्या बोलत होत्या तेव्हा कीर्तीचं तोंड वेडंवाकडं झालं. मनातल्या मनात डायलॉग सुरू झालेच होते. आल्या मोठ्या शहाण्या, आम्हाला ज्ञान शिकवायला आल्या. या लोकांचं मला काही कळत नाही. गुपचूप आपण ज्या कामासाठी आलो आहे ते काम करावं आणि निघून जावं. दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये लक्ष कशाला घालायला हवं. आत्या तुम्ही बसा हं, मी चहा आणते, असं म्हणत तिने तिथून पळ काढला. उपमा केला होता, सोबत चहा घेऊन ती बाहेर आली. तेवढ्यात पुन्हा दरवाजावरची बेल वाजली. अक्षदाच असेल, अतुल पुटपुटला. दरवाजा उघडता उघडता तो म्हणाला, अगं आत्या, माझ्या मित्राची बहीण अक्षता योगा टीचर आहे. म्हटलं संध्याकाळी कीर्तीसाठी योगा क्लास लावून घ्यावा. या वयात आपण आपल्या तब्येतीची काळजी घेतली नाही ना तर पुढे फार प्रॉब्लेम होतात, हो की नाही आत्या? अतुलने विचारलं. अगदी बरोबर. आम्ही बघ 60 उलटली तरी अजून कशा फ्रेश आहोत ते. हसत हसत आत्या म्हणाल्या. बेल वाजली तेव्हापासून कीर्ती अलर्ट झाली होती. तिच्या एका प्रश्नाचं तर उत्तर मिळालं होतं की ही अतुलच्या कोणत्या तरी एका मित्राची बहीण आहे. पण अतुलने तिला अरेतुरे केलेलं कीर्तीला अजिबात आवडलं नव्हतं. तिला ताईचं बोलणं आठवलं. अशीच जवळीक होते आणि मग घट्ट मैत्री होते आणि मग प्रेम. या अक्षदाला थोडं दूरच ठेवायला हवं. हॅलो अक्षदा, ये ना. अगं, असं म्हणत हसत मुखाने अतुलने स्वागत केलं. तिने अक्षदाला निरखून पाहिलं. अगदी नखशिखांत. तिने अँकल लेंथ लेगिन्स घातली होती आणि त्यावर गुडघ्यापर्यंत छान टॉप. केसांची वेणी बांधली होती. चेहरा अगदी हसरा. आल्या आल्या तिने कीर्तीला हाय केलं. आपण कीर्तीच ना, तिने विचारलं. अतुलने आपल्याबद्दल सांगितलं होतं. कीर्ती तिच्याकडे पाहत राहिली. ही अतुलला अरेतुरे कसं काय करू शकते? भलतीच पोचलेली दिसते. पुन्हा मनात डायलॉग चालू झाले. अक्षता 25-26 वर्षांची असेल. दिसायला स्मार्ट आणि फिगर अगदी मेंटेन असणारच. योगा टीचर आहे. अक्षदा, ही माझी आत्या आणि आत्या ही अक्षदा. अक्षता, तुझं नावही छान आहे आणि तू दिसायलाही छान आहेस बाळा. मोकळ्या मनाने आत्याने कॉम्प्लिमेंट देऊन टाकली. हसत मुखाने अक्षताने कॉम्प्लिमेंटचा स्वीकार केला. आजकाल या कम्प्युटरच्या युगात तुला योगासनांकडे कसं वळावंसं वाटलं? आत्याने सहज म्हणून प्रश्न केला. नाही नाही, तसं नाही आत्या. खरं तर मी कम्प्युटर इंजिनियरच आहे. मी फ्रीलान्सिंग काम करते आणि योगासन माझी आवड आहे. लहानपणापासून मला माझ्या बाबांनी योगासनं शिकवली होती. पण
पण मध्ये गॅप पडली. पण अजूनही मला त्याचे खूप फायदे जाणवतात. मध्ये एक प्रसंग आयुष्यात घडला आणि पुन्हा मी योगासनांकडे वळले. मग मी योगासनांचा ऑथराइज्ड कोर्स केला आणि आता आवड म्हणून योगासनं शिकवते. योगायोग असा आहे की आमच्या घरातल्या सगळ्यांना योगासनांबद्दल खूपच प्रेम वाटतं. मुख्य म्हणजे माझ्या सासूबाई याही वयात फ्लेक्झिबल आहेत. त्यांना जमेल तसं त्या रोज सकाळी काही वेळ प्राणायाम करतात, वॉर्मअप करतात. त्या स्वतः योगा टीचर होत्या. अक्षदा म्हणाली, अरे वा, किती छान. नवीन पिढी, तंत्रज्ञान आणि परंपरा यांचा बॅलन्स करताना पाहिलं की खूप आनंद होतो मला. अक्षदा, तू राहतेस कुठे गं? आत्याने विचारलं. हे काय, इथेच मागे. हे सुखवास कंपाऊंड आहे ना, तिथेच. अक्षदा असं म्हणताच आत्यांच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू पसरलं. हे सुखवास कंपाऊंड? तिथे ना माझी एक मैत्रीणसुद्धा राहायची. अगदी माझी बालमैत्रीण. आम्ही दोघी एकाच वर्गात होतो आणि तिलासुद्धा योगासनांची खूप आवड होती. मालती जोशी तिचं नाव. आत्या असं म्हणताच अक्षदा छान हसली आणि म्हणाली, मग मी तुमच्या मैत्रिणीला ओळखते. ते ऐकताच आत्यांचे डोळे चमकले. कशी काय? त्यांनी आश्चर्याने विचारलं. अहो, मालती जोशी म्हणजे माझ्या सासूबाई. काय सांगतेस काय? पण ती इथे कशी राहायला? ती तर लग्न होऊन पनवेलच्या पुढे गेली होती ना? आत्यांनी विचारलं. हो, अगदी बरोबर. पूर्वी तिथेच राहायच्या. पण माझ्या सासूबाई आई वडिलांच्या एकुलत्या एक होत्या. त्यामुळे आई वडिलांनंतर इकडचं घर रिडेव्हलपमेंटला गेलं आणि त्यांच्याच नावावर झालं. त्यामुळे मग इथेच राहायला आले ते. काय सांगतेस काय? अगं, मला तिचा नंबर दे. मला भेटायचं तिला. पण आपण भेटलो हे सांगू नकोस हा तिला. मला तिला सरप्राईज द्यायचं आहे. दे ना गं नंबर. आत्या विनवणी करू लागल्या. सरप्राईज द्यायचं आहे तर घरी चला. असंही मी आज फक्त घर पाहायला आणि थोडंफार वॉर्मअप करून घ्यायला आले आहे. 10-15 मिनिटात माझं काम होईल, मग आपण निघूया. चालेल? आत्यांनी मग आनंदाने मान डोलावली. चला कीर्ती मॅडम, आपण आपल्या वॉर्मअपला सुरू करूया. आधी चहा तरी घ्या, असं म्हणत कीर्तीने उपमा आणि चहा आणून ठेवला. आतल्या खोलीत 10-15 मिनिटाचं वॉर्मअप झालं आणि मग पत्रिका देऊन आत्या अक्षदाबरोबर बाहेर पडल्या. अतुलने आठवणीने सांगितलं, आत्या, घरी पोचलीस की फोन कर हां. त्या दोघी केल्यानंतर कीर्ती अतुलला म्हणाली, आज काहीतरी बाहेरूनच मागवूया. मग आजपासून साफसफाई करून आणि यांची उठबस करून दमले मी. शिवाय आज योगासनं पण झाली. अतुलला तिच्या बोलण्याची फार कमाल वाटली. कीर्ती, अशी काय उठबस केलीस तू? आणि साफसफाई मला तरी विशेष वाटली नाही. अगं, रोज रोज बाहेर खाणं बरं नाही. योगासनं करून फायदाच काय मग? साधी खिचडी लावलीस तरी चालेल. मी काही तक्रार करणार नाही. वाटल्यास मी पण मदत करतो तुला, पण बाहेरचं नको. अतुल असं म्हणताच ती रागावली. कसाबसा मग तिने वरण भाताचा कुकर लावला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आत्या आणि अक्षदांबद्दल इत्यंभूत माहिती तिने आई आणि ताईला दिली. त्या आत्याबाई जरा विचित्रच आहे. माझ्यासमोर अतुलला काही बाई सुनावत होत्या. म्हणजे म्हणत होत्या, तू किती बारीक झाला आहेस, आईबाबांची पूजा करत का नाहीस, त्यांच्या फोटोला हार घालत जा. आणि माझ्यासमोर मुद्दामूनच त्या योगा टीचरचं कौतुक करत होत्या. आजकाल म्हणे तुमच्यासारखी तरुण मंडळी परंपरा आणि मॉडर्न तंत्रज्ञान यांची सांगड घालणारी पाहिली की खूप छान वाटतं. आणि ती अक्षदा कम्प्युटर इंजिनियर आहे. मला तर तिचं बोलणं खोटंच वाटलं. मला नाही वाटत तिच्याकडे कोणती डिग्री असेल, आणि असली तर म्हणे मी फ्रीलॅन्सिंग करते. तिथे बरा पैसा मिळत असला असता तर ही योगासनाचे माकड चाळे घरी कशाला करायला आली असती? कीर्ती रागारागाने बोलत होती. अगदी बरोबर आहे. कुणी कम्प्युटर इंजिनियर योगासनं शिकवायला कोणाच्या घरी थोडीच जातं. तू अतुलवर लक्ष ठेवून राहा. आई असं म्हणताच तिच्या डोक्यात ट्यूब पेटली. ती म्हणाली, हो ना, मला तर भीतीच वाटते. दोघे एकमेकांना अरे-तुरे करून बोलतात. आता ही ह्याच्या मित्राची बहीण, मग यांची ओळख कशी बरं झाली असावी? कीर्ती म्हणाली, अगं मग इथे काथ्याकूट करण्यापेक्षा विचार ना त्याला स्पष्टपणे. हे बघ, तू जितकं गप्प राहशील तितके ते लोक तुझा फायदा घेतील. अशी कितीतरी उदाहरणं पाहिली आहेत मी. ताईने पण जमेल तेवढे कान भरले. दुसऱ्या दिवशी अक्षता वेळेवर आली. योगासनं करता करता कीर्ती जमेल तेवढी माहिती विचारत होती. त्यावरून तिला एवढं कळलं होतं की अक्षता ही अतुलच्या ऑफिसमधल्या मित्राची, प्रणवची बहीण आहे. ऑफिसमध्ये एकदा योगासनासंबंधी सेमिनार ठेवलं होतं, तिथे त्यांची भेट झाली.
योगासनं किती महत्त्वाची आहेत हे अतुलला पटल्यामुळेच तो स्वतःही रोज योगासनं करतो आणि आता कीर्तीनेही करावं असं त्याला वाटत होतं. आणि म्हणूनच त्याने अक्षताला योगासनं शिकवण्यासाठी घरी बोलावलं होतं. योगासन करण्यामध्ये कीर्तीला अजिबात रस वाटत नव्हता. कंटाळतच तिची आसनं चालली होती. जमेल तेवढा उत्साह आणि आनंद अक्षताच ठेवायचा प्रयत्न करत होती. योगासनांमुळे आपलं मन आणि शरीर छान राहतं. जेव्हा जमेल तसं आपलं मन आसनांमध्ये लीन ठेवावं म्हणजे मग त्याचा फायदा दुपटीने मिळतो. ती आपल्या परीने सांगायचा प्रयत्न करत होती. पण योगासनांमध्ये मन लीन होण्यासाठी आधी ते निर्मळ असावं लागतं. मनात नको नको त्या गोष्टींचा विचारांचा कचरा भरला की चांगल्या गोष्टींमध्ये मन लागतच नाही. निघताना कीर्तीने प्रश्न विचारलाच. राग मानू नका, पण एका गोष्टीचं मला भारी आश्चर्य वाटतं. तुम्ही कम्प्युटर इंजिनियर असूनसुद्धा दारोदारी अशी योगासनं कशी काय शिकवायला जाता? तिच्या बोलण्याचं अजिबात अक्षताला वाईट वाटलं नाही. कम्प्युटर इंजिनियरने योगासनं करू नये असा कुठे नियम आहे? आणि दारोदारी म्हणाल तर मी फक्त तुमच्याकडेच शिकवायला येते, तेही अतुलने सांगितलं म्हणून. योगासनं मी पैशासाठी शिकवत नाही. योगासनाने मला खूप दिलं. योगासनांमुळे शरीर तंदुरुस्त तर राहतंच, पण मनाची शांतीसुद्धा मिळते. कठीण प्रसंगातून योगासनांनी मला तारलं आणि ज्या गोष्टीचा मला फायदा झाला तो इतरांनाही व्हावा अशी माझी कळकळीची इच्छा आहे. म्हणून कोणतेही आढेवेढे न घेता मी इथे शिकवायला येते. मला वाटतं तुमच्या मिस्टरांच्या मताचा आदर करून तुम्हीसुद्धा योगासनांचा जितका जमेल तेवढा फायदा घ्या. खरं तर पहा ना, आपण दिवाळी साजरी करतो, गोडधोडाचं खातो, चांगले नवीन कपडे घेतो, पण आपल्या मनाची आणि शरीराची काळजी कुठे घेतो? धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी जयंती, आयुर्वेदाचे जनक असणारे धन्वंतरी. शारीरिक आणि मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याचा संदेश देणारे धन्वंतरी. पण त्या दृष्टीने आपण दिवाळीकडे पाहत नाही. दिवाळी फक्त जुने कपडे टाकून नवीन कपडे घेणे, गोडधोड पदार्थ करून खाणे एवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर नको असलेल्या, बुरसटलेल्या, मन अशांत करणाऱ्या, कलुषित करणाऱ्या सगळ्या नेगेटिव्ह विचारांना टाकून नवीन विचारांची ऊर्जा शरीरात आणि मनात भरणं म्हणजे दिवाळी. बरं, मी बोलत काय राहिले? घरी सासूबाई फराळ करण्यासाठी वाट पाहत असतील, येते मी, असं म्हणत अक्षता निघून गेली. ही अक्षता खरंच एवढी चांगली असेल का, की चांगलं असण्याचं नुसतं नाटक करते? तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला. पुन्हा अक्षताबद्दल, अतुलबद्दल, आत्यांबद्दल, इतर नातेवाईकांबद्दल नको नको ते बोलणं चालू झालं. अक्षता रोज येऊन तिचं काम करत होती. कीर्तीला वारंवार सल्ला देत होती की मन लावून योगासनं करा, म्हणजे पहा तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडेल. पण ते सगळं बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या मनस्थितीत कीर्ती नव्हतीच. ताईने तिच्या डोक्यात काही गोष्टी भरवल्या होत्या. अतुल आणि अक्षताचे काही संबंध असतील का ते तपासून घे अशी वारंवार सूचना ती देत होती. त्या दिवशी अतुल घरी आले ते खुशीतच होते. कीर्ती, अगं आपल्याला खरेदीला जावं लागेल ना? रवीचं लग्न नाही का? तुला छानपैकी साडी घे आणि त्याच्यासाठी पण काहीतरी गिफ्ट घेऊया. चल. कोणतीही गोष्ट घडली तर ती तशीच न स्वीकारता उलट बाजूने त्याचा विचार करायचा अशी तिच्या बुद्धीला जणू सवयच लागली होती. पटकन ती म्हणाली, आज तू एवढ्या खुशीत का? काही खास कारण आहे का? ऑफिसमध्ये काही घडलं आहे का? डिटेक्टिव्ह विचारतो तसे तिने भराभर प्रश्न विचारले. अगं खास म्हणजे काय? दिवाळी येते आहे. मुख्य म्हणजे आज आमच्या ऑफिसमध्ये लाफ्टर थेरपी या विषयावर अक्षताचं सेशन होतं. हसण्यामुळे आणि आनंदी राहिल्यामुळे कितीतरी आजार बरे होतात हे तिने पुराव्यानिशी समजावून सांगितलं. आणि मग तेव्हाच ठरवलं की आता आपण आनंदी राहायचं, स्वतःही आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंद वाटायचा. अतुल म्हणाला, अच्छा, म्हणजे माणसाने आनंदी असलं पाहिजे हे तुला माहीत नव्हतं. तिने शिकवल्यावर तुला समजलं. अलीकडे तिचं सगळंच म्हणणं पटू लागलंय तुला. एवढी कोण लागून गेली आहे ती? रागाने कीर्ती विचारत होती. काहीतरीच काय बोलतेस? उगीच वेगळे अर्थ काढत राहू नकोस. ती कोण लागून गेली आहे म्हणजे? ती माझ्या मित्राची बहीण आहे, योगा एक्सपर्ट आहे, माझी चांगली मैत्रीण आहे. मुख्य म्हणजे ती एक चांगली माणूस आहे. तिचे चांगले विचार मला पटले तर लगेच तुझ्या पोटात का दुखायला लागलं? अक्षता खरंच खूप चांगली मुलगी आहे. आत्यासुद्धा तिचं किती कौतुक करत होती. अतुल म्हणाला, तुझ्या आत्याचं ना काही सांगू नकोस. मला मुद्दाम जळवण्यासाठीच माझ्यासमोर त्या तिचं कौतुक करत होत्या. आता पाहूया ना, आत्यांची पण सून येणार आहे, ती कशी आहे ते.
आत्या एवढ्या आपल्या घरी आल्या, त्यांची मी उठबस केली, पण एका शब्दाने माझं कौतुक केलं नाही त्यांनी. आणि ही अक्षता त्यांच्याशी 2-4 शब्द चांगले बोलली तर तिला डोक्यावर बसवलं. कीर्ती तावातावाने बोलत होती. हे बघ कीर्ती, माझा मूड खरंच चांगला आहे आणि मला तो स्पॉईल करायचा नाही. शॉपिंगला जायचं नसेल तर राहू दे, मी आराम करतो, असं म्हणून अतुल आत जाऊन बसला. कीर्तीच्या डोक्यात मात्र शंकेचा किडा वळवळू लागला. तिने लगेचच आईला फोन केला. अतुल, अक्षता, आत्या हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. यांची एक टीम तयार झाली असं वाटतं. सगळेजण एकमेकांचंच कौतुक करत असतात. ती आईला म्हणाली. कीर्ती, तुझ्या लक्षात येतं आहे का? आत्याबाई आल्या आणि अतुलसमोर अक्षताचं मुद्दाम कौतुक करून तुम्हा दोघांमध्ये विष कालवलं. घर का बेदी म्हणतात तो यालाच. पण त्यांची ही स्ट्रॅटेजी तू लक्षात ठेव. त्यांची सून आली ना की तुलाही हेच करायचं आहे. पण सध्या आधी त्या अक्षताचा काटा काढ. तिच्या घरी जा, म्हणजे तुला कोण किती पाण्यात आहे ते बरोबर कळेल. अगं, सून कशी आहे हे फक्त तिची सासूच सांगू शकते. कीर्तीला आईचं म्हणणं पटलं. एक दिवस भाजी आणायचं निमित्त करून ती अक्षताच्या बिल्डिंगमध्ये गेली. वॉचमनला नाव विचारताच त्याने रूम सांगितली. अक्षताचं पितळ तिला आज उघडं पाडायचंच होतं. त्याच उद्देशाने ती तिथे गेली होती. तिने बेल वाजवली. कीर्ती अशी अचानक आलेली पाहून अक्षताला खूप आश्चर्य वाटलं. कीर्ती, तुम्ही आणि इथे? या ना. काही नाही, भाजी आणायला जात होते. इथे खाली एक इलेक्ट्रिशियन आहे ना, त्याच्याकडे काम होतं. तुम्ही म्हणाला होतात सुखवासमध्ये राहता, म्हणून म्हटलं सहज तुमच्या घरी यावं. दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्या सकट तुमच्या कुटुंबालाही द्याव्यात म्हणून वर आले. कीर्ती सावरत म्हणाली. अगदी बरं केलं. तुम्हाला भेटून आमच्या आईनासुद्धा खूप आनंद होईल. अक्षताने तिचं स्वागत केलं. या ना, या, बसा. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते, असं म्हणत अक्षता आत गेली. तेवढ्यात बेडरूममधून कुणाचा तरी आवाज आला. अक्षता, कोण आलंय? अहो आई, मी तुम्हाला सांगितलं होतं ना कीर्तीबद्दल. ज्यांच्याकडे मी योग शिकवायला जाते त्या आल्या आहेत. या ना तुम्ही पण बाहेर. या ना तुम्ही पण बाहेर, अक्षता म्हणाली. हिची सासू कोण पाहायला कीर्ती उत्सुक झाली होती. बेडरूममधून कुणीतरी बाहेर येत आहे याची चाहूल लागली. तिने पाहिलं. एक 60-65 वर्षांची बाई व्हीलचेअरवरून येत होती आणि तिला आश्चर्य वाटलं. आत्यांच्या मैत्रिणी त्या ह्याच का? त्या समोर येताच ती पटकन हात जोडून नमस्कार म्हणाली. त्यांनीही नमस्कार केला. बाळा, तुला कीर्ती म्हटलं तर चालेल ना? तू माझ्या खास मैत्रिणीची खासम खास सून आहेस, अक्षताच्या सासूबाई हसत म्हणाल्या. आपलं कौतुक ऐकून जरा कीर्तीला आश्चर्यच वाटलं. हो चालेल ना, कीर्तीच म्हणा मला. माझी मैत्रीण सांगत होती आमच्या अतुलला खूप गुणी बायको मिळाली आहे म्हणून. छान घर सांभाळते आणि त्या दिवशी तू केलेल्या उपम्याचं सुद्धा कौतुक करत होती बरं, अक्षताच्या सासूबाई म्हणाल्या. आत्याबाईंनी हे आपल्याबद्दल असं सांगितलं? हे ऐकून कीर्तीला खूप आश्चर्य वाटलं. आपण उगीचच आत्यांबद्दल फारच नेगेटिव्ह विचार करत होतो असं तिला वाटून गेलं. तेवढ्यात अक्षता चहा आणि सगळा फराळ घेऊन बाहेर आली. आग्रह करत त्या दोघी म्हणाल्या. घ्या ना, फराळ घ्या. घे ग कीर्ती, खरंच छान झालाय फराळ. सगळा आमच्या अक्षताने केलाय. आमची अक्षता हुशारच आहे, खूप गुणी मुलगी आहे. सासूबाई कौतुक करून थकत नव्हत्या. कीर्ती, खरं सांगू, अशी सून मिळायला भाग्य लागतं. अगं, लोकांना चालते बोलते काम करणारे सासू सासरे नको असतात. आणि या पोरीने गेली 3 वर्ष माझी सेवा केली आहे, तेही मी अशी खुर्चीवर असताना. माझीच नाही तर स्वतःच्या नवऱ्याची सुद्धा. ते ऐकून कीर्ती चपापली. म्हणजे मला कळलं नाही, तिने विचारलं. सासूबाईंनी मग अक्षताकडे पाहिलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवत अक्षता म्हणाली. नाही, त्यांना काही माहीत नाही आई. सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी पदराने डोळे टिपले. सासूबाईंना थोपटत कीर्ती म्हणाली. आई, आता रडायचं नाही. एवढ्या सगळ्या गोष्टी ठीक झाल्या आहेत ना, मग यापुढेही सगळं ठीकच होणार आहे. कीर्तीकडे पाहून मग ती बोलू लागली. 3 वर्षांपूर्वी माझे मिस्टर आणि सासूबाई नागपूरहून इथे येत होत्या. तेव्हा त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. दोघांनाही गंभीर इजा झाली. ते दोघं वाचणार नाहीत आणि वाचले तरी ते कधीच उठू शकणार नाहीत असं डॉक्टर म्हणाले होते. पण देवाच्या कृपेने दोघे वाचले आणि सुखरूप आहेत. दोघंही आता हळूहळू उठू शकतात. आणि गंमत म्हणजे अगदी कालपासूनच मिस्टरांना हळूहळू चालतासुद्धा येऊ लागलं आहे. माझी खात्री आहे आईसुद्धा लवकरच चालू लागतील आणि सगळं छान आणि नॉर्मल होईल. मी म्हटलं नव्हतं, माझ्या आयुष्यातल्या एका घटनेने माझं संपूर्ण जीवन बदललं.
त्याआधी सगळं इग्नॉरन्समध्येच चाललेलं. दिवस उजाडायचा आणि तो संपून जायचा, कळायचंच नाही. कधी स्वतःच्या हेल्थकडे, शरीराकडे, मनाकडे लक्षच दिलं नाही. वाटेल ते खा, वाटेल तेव्हा खा, बाहेर फिरायला जा, मजा करा, हॉटेलिंग करा, शॉपिंग करा, गॉसिपिंग करा. दमून भागून ऑफिसमधून आलं की मोबाईल हातात घ्या. वाटेल तेवढा वेळ मोबाईल पहा, वाटेल तेव्हा झोप आणि वाटेल तेव्हा उठा, असं चाललं होतं. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी अंतर्बाह्य ढवळून निघाले. या दोघांशिवाय मला कुणीच नाही. मग ठरवलं, या दोघांना पुन्हा उभं करायचं. हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असायला हवं. त्यानंतर जॉब सोडला आणि फ्रीलान्सिंग काम सुरू केलं. पण घरात परिस्थिती फार नेगेटिव्ह होती. दोघंही बेडवर होते. त्यांची सेवा करायला लागायची. त्यामुळे मग मीच डिप्रेशनमध्ये जाऊ लागले. तेव्हा मला माझ्या सासूबाईंनी खूप आधार दिला. त्यावेळेस त्यांना फार बसताही येत नव्हतं. पण बसल्या बसल्या त्यांनी मला प्राणायाम शिकवलं, ध्यान शिकवलं. त्या स्वतः योगा टीचर होत्या. माझी तब्येत बिघडत चालली आहे हे त्यांच्या लक्षात आलं. शारीरिक स्वास्थ्याबरोबर माझं मानसिक स्वास्थ्यही ठीक राहिलं पाहिजे म्हणून मग त्यांनी त्यांच्या एका विद्यार्थिनीला योगा शिकवायला घरी बोलावलं. तिच्यामुळे मी हळूहळू बदलत गेले. सुरुवातीला काही दिवस मलाही कंटाळा यायचा, पण सवय करत गेली. तसतशी योगासनं मला आवडू लागली. व्यायामामुळे डोपामाइन वाढला आणि त्यामुळे उत्साह वाढला. आपोआपच पॉझिटिव्हिटी आली. आणि मग ठरवलं की आता परिस्थितीशी टक्कर द्यायची, रडत राहायचं नाही. परमेश्वराची कृपा म्हणून दोघेही वाचले. मग आता हिंमत न हरता त्या दोघांनाही पुन्हा उभं करायचं असं ठरवलं. मग रडणं सोडून दिलं आणि हसणं सुरू केलं. म्हणतात ना, नजर बदली तो नजारे बदले. त्या दिवशी ठरवलं, आपल्यासाठी कोणीतरी काहीतरी चांगलं केलं म्हणून आपण आपलं आयुष्य बदलू शकलो. तसंच वेळात वेळ काढून आपणही इतर कुणासाठी तरी चांगलं करायचं. मुख्य म्हणजे आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची. ज्या शरीराने आपल्याला एवढं सगळं दिलं आहे त्या शरीराची आणि आपल्या मनाची व्यवस्थित काळजी करायची. अतुलने कळकळीने तुमच्याबद्दल सांगितलं. त्याला तुमची खूप काळजी आहे. मग ठरवलं की तुम्हाला घरी येऊन योगासनं शिकवायची. मला माहिती आहे तुम्हाला योगासनं आवडत नाहीत, कारण कधी एकेकाळी माझं होतं तसंच तुमचंही मन भरकटलेलं आहे. अजून तरी ते स्थिर झालेलं नाही, कारण त्या मनावर सतत नकारार्थी विचारच आदळत आहेत. खरं सांगू कीर्ती, तुम्ही त्या कर्णपिशाच्याबद्दल कधी ऐकलं आहे का? तो सतत येऊन आपल्या कानात समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही ना काहीतरी सांगत असतो आणि मग त्याचं ऐकून त्याच्या सांगण्यावरून समोरच्या व्यक्तीबद्दलचं आपण आपलं मत ठरवून मोकळं होतो. आता ते भूत बीत असतात की नाही, कर्णपिशाच असतात की नाही मला माहीत नाही, पण अनुभवावरून एक गोष्ट नक्की समजली आहे की असा एक कर्णपिशाच आपल्या सगळ्यांच्या मनात असतो, जो सतत समोरच्याची त्रुटी दाखवत असतो, त्यांच्याबद्दल सतत नेगेटिव्ह सांगत असतो आणि मग आपण स्वतःला सोडून इतर सगळ्यांना, आपल्या नवऱ्याला, घरातल्यांना, आजूबाजूच्या लोकांना आणि अगदी देवालाही दोष द्यायला सुरुवात करतो. आपल्याला त्यात समाधान मिळतंय असं आपल्याला वाटतं खरं, पण त्या कर्णपिशाच्याचा त्रास सगळ्यात जास्त आपल्यालाच होत असतो, कारण तो आपल्या आत असतो, आपल्या विचारांमध्ये असतो. पण ज्या क्षणी आपण त्याला आपल्या विचारांमधून काढून टाकतो, मनामधून काढून टाकतो, त्या क्षणी आपल्यामध्ये चांगला बदल व्हायला सुरुवात होते. व्यक्तीची, परिस्थितीची दुसरी बाजू आपल्याला कळू लागते. तुम्हाला मी म्हटलं होतं ना, दिवाळी फक्त गोडधोड खाण्यापुरती नाही, कपडे घेण्यापुरती मर्यादित नाही, तर अशा स्वतःबद्दलच्या, इतरांबद्दलच्या नकारी विचारांना काढून टाकण्याचा आणि विचारांची साफसफाई करण्याचा सण आहे. आपल्यामधल्या कर्णपिशाच्याला हटवून आपल्या अंतरात्म्याची आणि परमात्म्याची अनुभूती घेण्याचा सण आहे. पण त्याआधी हे शरीररूपी मंदिर पवित्र करायला हवं. कीर्ती तिचं ते सगळं बोलणं ऐकत राहिली. ती खरं तर काहीतरी वेगळं शोधायला आली होती आणि तिला वेगळंच गवसलं होतं. कदाचित तिला तिच्यातला कर्णपिशाच सापडला होता. फराळाची एक चकली तोंडात टाकत तिने मनापासून अक्षताची आणि तिच्या फराळाची प्रशंसा केली. दोघींचा निरोप घेऊन ती उठणार तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, थांब जरा बेटा, आज धनत्रयोदशी, धणे आणि गुळाचा प्रसाद तरी घेऊन जा. अक्षताने तिच्या हातावर प्रसाद ठेवला. दोघींना दीपावलीच्या शुभेच्छा देत ती बाहेर पडली. आपण सगळ्यांना किती जज करत होतो आणि किती चुकीचं समजत होतो. आपल्याला वाटलेलं आत्या आपल्याबद्दल चुकीचा विचार करत आहेत, पण अक्षताच्या सासूकडून कळलं
की त्यांनी आपल्याबद्दल चांगलंच मत मांडलं होतं. आपल्याला अतुल चुकीचे दिसले. अगदी कोणताही मोबदला न घेता रोज आपल्यासाठी येणारी अक्षतासुद्धा आपल्याला वाईट वाटली. जज करणं किती सोपं असतं, पण ते किती हानिकारक असतं, स्वतःसाठी पण आणि इतरांसाठी पण, हे तिला पहिल्यांदा जाणवलं होतं. कदाचित आज आपण तिथे गेलो नसतो तर अतुल आपली एवढी काळजी करतात हे आपल्याला कधीच कळलं नसतं. आयुष्यात पहिल्यांदा कुणासाठी तरी ती भावूक झाली होती. मनातल्या मनात तिने अतुलला थँक्यू म्हटलं. अतुल, मी खरंच बदलणार आहे. बाकी कुणासाठी नाही, तुमच्यासाठी. मनातल्या मनात आज पहिल्यांदा चांगले डायलॉग सुरू झाले होते. तेवढ्यात तिच्या आईचा फोन वाजला आणि आज पहिल्यांदाच तो फोन तिला कट करावासा वाटला. कारण आत्ता बाहेर पडलेल्या कर्णपिशाच्याला तिला मनात आणि विचारात पुन्हा स्थान द्यायचं नव्हतं.